नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्ही पण फसलात ना? तुम्हाला वाटलं असेल ना मच्छीचं सार आहे. आहाहाहा! नाहीच. हे आहे टोमॅटोचं सार. टोमॅटोचं सार, वाफळता भात, मस्तपैकी अजून काय हवंय? आणि त्याच्या अजून मस्तपैकी सोबतीला कुरकुरीत मस्त वांग्याची कापं, ताज्या मुळ्याची भाजी आणि गरमागरम नाचणीची भाकरी. आहाहा! स्वर्गसुख. आणखीन काय हवंय? टोमॅटोचा सार बघूया आपण कसा बनवायचा आहे तो. वाटपासाठी मी घेतले सुक्या मिरच्या, लसूण, धणे, टोमॅटो, खोबरं आणि कांदा. ह्या सगळ्या साहित्याचं पूर्ण प्रॉपर चांगलं बारीक वाटप करून घ्यायचंय. इथे आपलं तेल कढलंय. मस्तपैकी मातीचं भांडं मी घेतलंय फोडणीसाठी. लसूण, राई, जिरं, हिंग ह्याची फोडणी करायची आहे मस्तपैकी. असं लसूण ना चांगला असा ना लालसर होऊन द्यायचंय. मग कढीपत्ता घातलाय. असा लालसर लसूण झाला की आपलं वाटप टाकायचंय. वाटप टाकलं की पाणी पण त्याच भांड्यात आपण घेऊन ते घालायचंय आणि साराचं तुम्हाला प्रमाण किती पातळ हवंय त्याप्रमाणे ठेवायचंय. कोकम टाकले 4 आणि मग टाकायचंय चवीप्रमाणे मीठ. मीठ टाकल्यानंतर आपल्या साराला उकळी मस्तपैकी अशी येऊन द्यायची. ही बघा. आता आपण सार उकळत ठेवलेला आहे. थोडासा गुळाचा खडा टाकायला विसरू नका. आंबट गोड सार खूप सुंदर लागतं. आणि हो, बाजूला भात लावायला विसरू नका. म्हणजे सार तयार झालं ना, की पटकन आपण असं मस्तपैकी जेवायला बसू. आहाहा! काय सार दिसतंय. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका.